सुस्वागत. स्टेम फोरमच्या तृतीय पर्वातील 7व्या पुष्पाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या संस्थेचे सचिव प्रेरणास्थान आदरणीय ताईसाहेब, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय गुजराती सर, उपमुख्याध्यापिका आदरणीय माधुरीताई, सर्व पदाधिकारी वर्ग व स्टेम फोरमच्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो, मी सौ गुजराती मॅडम आपले मनापासून शब्दसुमनाने स्वागत करते. त्याचबरोबर मी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सुद्धा स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. वैज्ञानिक वह व्यक्ति होता है जो नई चीजों की खोज कर नए आविष्कार करता है. जीवन जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन मनात घेऊन पुढे वाटचाल कशी करावी हे आपल्याला विज्ञान गीतातून सांगण्यासाठी येत आहेत सर्व स्टेम फोरमचे सदस्य.
महत्त्वाचे आहेत, जसे की उदाहरणार्थ सीसॉ असेल, क्रोबार, सीझर इत्यादी, विच इज अ कॉमन एक्झाम्पल ऑफ लिव्हर. तेव्हा आपल्या समोर आज अंडरस्टँडिंग अ लिव्हर या विषय सादरीकरण करण्यासाठी येत आहेत विज्ञान शिक्षक आदरणीय श्री सुदर्शन महाजन सर. संस्थेच्या सचिव आदरणीय ताईसाहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय प्रशांतभाई, उपमुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, उपप्राचार्य आदरणीय शेलार सर, पर्यवेक्षक आदरणीय वर्ष सर, आदरणीय करमरकर सर, आदरणीय नागपुरे सर, उपस्थित सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी आणि आमचे सर्व विज्ञान शिक्षकांचे आवडते विद्यार्थी मित्रमंडळी, सप्रेम नमस्कार. बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे मशीन्स वापरतो. या प्रकारच्या मशीन आपल्या सर्वांच्या घरामध्ये आहेत, किंवा याच्यापेक्षा जास्त आहेत. वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, कुकर असेल, मिक्सर असेल, या सर्व प्रकारच्या मशीन आपण वापरत असतो. मग मशीन वापरत असताना व्हॉट इज मशीन असा जर आपण प्रश्न विचारला तर मशीनची व्याख्या आपण कशी करू? तर असं एखादं डिव्हाइस की जे आपलं दैनंदिन जीवनातलं काम इझी करतो, सोपं करतं, आपले श्रम वाचवतं आणि आपलं वेळ वाचवतं. म्हणून आपण अ डिव्हाइस विच युजेस प्रॉपर पॉवर टू रिड्यूस अवर एफर्ट्स अँड टाइम टू कंप्लीट अ टास्क इज कॉल्ड ॲज मशीन. नेक्स्ट, मग आपण यांना मशीन करू शकतो का? तर हो, जरी हे अतिशय छोटे छोटे असते किंवा यांना कोणती इलेक्ट्रिसिटी वगैरे लागत नसली तरी सुद्धा आपण यांना मशीन करू शकतो. आणि ह्या प्रकारचे सर्व मशीन्स आपल्या घरामध्ये आहेत. मग अशा मशीन्सला काय म्हणायचं की जे आपलं टास्क तर सोपं करत आहे, परंतु त्यांना काही पॉवर कन्झम्पशन वगैरे लागत नाही. तर अशा मशीन्सला आपण म्हणतो सिंपल मशीन. मग सिंपल मशीन कोणाला म्हणायचं? तर नेक्स्ट, मशीन्स हॅविंग 1 or 2 पार्ट्स. असे मशीन्स की ज्यांना फक्त 1 किंवा 2 पार्ट्स असतात, काही वेळेस 3 पार्ट असतात. अँड विथ सिंपल अँड इझी स्ट्रक्चर इज कॉल्ड सिंपल मशीन. ज्यांचं स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे. आता आपल्या मनात परत प्रश्न आला असेल की यांचं जर स्ट्रक्चर साधं आहे, सोपं आहे, त्यामुळे यांना मशीन्स का म्हणायचं? तर एखादी टास्क आपण त्याच्याशी रिलेटेड घेऊ आणि ती टास्क कंप्लीट करण्याकरता जर एक साधी गोष्ट नसेल तर काय होतं ते आपण बघूया. तर मशीन्सची व्याख्या आपल्याला सिंपल मशीनची व्याख्यासोबत ही असेल की असं मशीन की ज्याला 1 किंवा 2च पार्ट असतात. मग त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर इन्क्लाइन प्लेन म्हणजे उतरण. बघा, उतरणाचं एक साधं उदाहरण, जर बैल बाजार आपण पाहिला, आपल्यापैकी प्रत्येक जणांनी बैल बाजार पाहिला. बैल बाजारामध्ये गुरं विकत घेतले जातात, गुरं विकले जातात. पण आता चोपड्याचा बैल बाजारामधून जर वैजापूरला बैल न्यायचे तर त्यावेळेला त्यांना पायी चालत नेणं कठीण आहे. मग त्यावेळेला काय केलं जातं तर त्यांना गाडीमध्ये टाकलं जातं. पण आपल्याला जसं गाडीमध्ये माल वाहतूकमध्ये चढता येतं तसं बैलांना सांगून समजणार नाही की चढ रे बाबा वरती. तर अशा वेळेला बैल बाजाराजवळ एखादा असा रॅम्प बनवलेला असतो, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण रॅम्प म्हणतो, साध्या इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला उतरण असं म्हणतात आणि सायन्सच्या भाषेमध्ये त्याला इन्क्लाइन प्लेन असं म्हणतात. तर त्या इन्क्लाइन प्लेनचा उपयोग करतात आणि त्या म्हणजे ती गाडी दिवस तिथं लावली जाते आणि त्या बैलांना तिथं हाकलून त्या गाडीमध्ये चढवलं जातं. आणि ज्यावेळेला उतरवण्याचा प्रसंग येतो तर तिथं सुद्धा प्रत्येक गावामध्ये जिथं खेडेगाव आहे आणि पाण्याचे जिथं हाड असतो, म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये आहे, तर तिथं अशी उतरण बनवलेली असते आणि तिथंच त्या बैलांना उतरवलं जात असतं, घोडाला उतरवलं जात असतं. डायरेक्ट जर गाडीला उतरवलं तर त्याचा पाय फ्रॅक्चर होण्याची संभावना दिली असते. सिंपल मशीन आहे, वापर एकदम छोटा आहे, दैनंदिन जीवनातला आहे, पण एवढं मोठं त्याच्या मागचं लॉजिक असेल याची आपण कल्पना करत नाही. त्यानंतर अवेज, वेज म्हणजे पाचर. पाचर का वापरले जाते? हा एक वेगळा भाग आहे. पुली आहे, आपल्या झेंड्याच्या वरती जी पुली बसवलेली असते, याच्यावरती झेंड्याची दोरी टाकलेली असते, ती पुली, तीच पुली लिफ्टमध्ये सुद्धा असते. लिव्हर आहे, व्हील अँड एक्सल म्हणजे आपण यात जातो जॉईंट व्हील आपण म्हणतो, व्हील अँड एक्सल ते सुद्धा एक सिंपल मशीन आहे. तर नेक्स्ट,
एक चित्र दिसतंय, चित्रामध्ये एक म्हातारासा व्यक्ती आहे आणि तो काय ते उचलतोय, पण तो काय उचलतोय तर तो पृथ्वीचा गोल उचलतो, म्हणजे पृथ्वी गोल आहे. तर तो म्हातारा व्यक्ती दुसरा कोणी नसून ग्रेट मॅथमॅटिशियन आर्किमिडीज आहे. त्याचं ते स्टेटमेंट आहे की मला एक योग्य असा लांब लिव्हर द्या आणि तिला मी टेकेल अशी मला जागा द्या. आय कॅन चेंज द प्लेस ऑफ अर्थ. एवढं सिंपल मशीन म्हणजे ही जी आहे जे त्याने हातामध्ये घेतलेलं आहे त्याचबद्दल आपण बोलणार आहोत. ते आहे लिव्हर आणि म्हणायला सिंपल मशीन आहे, परंतु पृथ्वीची जागा. आय कॅन चेंज द वर्ल्ड, आय शॅल मूव. बघा, म्हणून माझा टॉपिक आहे अंडरस्टँडिंग लिव्हर्स. याच्यामध्ये आपल्याला वर्किंग ऑफ लिव्हर्स, देअर क्लासिफिकेशन, देअर ॲप्लिकेशन इन एव्हरीडे लाईफ आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट इज लिव्हर. आता लिव्हर म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की लिव्हर हा बायोलॉजीमधला म्हणजे आपल्या शरीरामधला लिव्हर असू शकतो, परंतु तो लिव्हर वेगळा आहे, हा लिव्हर वेगळा. हा फिजिक्समधला लिव्हर आहे, तो आपला बायोलॉजीमधला ॲनाटॉमीमधला लिव्हर आहे. तर लिव्हर म्हणजे काय, एक असं रिजिड रॉड, एक मजबूत असा जो दांडा की जो काय करतो, दॅट मूव्स अराउंड अ फिक्स पॉईंट. ज्या फिक्स पॉईंटला आपण फल्क्रम असं म्हणतो. आणि या त्याच्याने आपल्याला मल्टिप्लाय फोर्स आपल्याला मल्टिप्लाय करता येतो आणि स्पीड मल्टिप्लाय करता येतो. त्या रिजिड रॉडला म्हणायचं लिव्हर. कंपोनंट्स लिव्हरचे जर आपण पाहिले तर लिव्हरचे 3 कंपोनंट्स आहेत. एक आहे फल्क्रम, सेकंड वन इज लोड अँड थर्ड वन इज एफर्ट. आता या तिन्ही शब्दाचे मराठीमध्ये मी अर्थ सांगतो तुम्हाला. फल्क्रमला मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे टेकू, म्हणजे इथं टेकलं जातं म्हणून त्याला म्हणतात टेकू. एफर्ट म्हणजे आपण जे बल लावलं जातो किंवा बल प्रयुक्त करत असतो किंवा शक्ती जिथं लावली जाते त्याला म्हणतो आपण एफर्ट. आणि लोड म्हणजे जो भार दिलेला असतो तर त्या भारला इंग्लिशमध्ये लोड म्हणतात. आणि हेच 3 पार्ट आहेत लिव्हरचे, लोड, फल्क्रम अँड एफर्ट. बल, भार आणि टेकू या 3 ठिकाणच्या पोझिशननुसार याचे पुढे क्लास पडतात आणि त्या प्रत्येक क्लासचे पुढे काय काय होतात आपल्याला ते बघत जायचं. सर नेक्स्ट बघा, प्रिन्सिपल ऑफ लिव्हर. मग लिव्हर काम कसं करतं तर अगदी सिंपल आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एफर्ट, फल्क्रम आणि लोड. एफर्ट कोणाला म्हणायचं, द फोर्स अप्लाय टू द लिव्हर टू मूव्ह द लोड. आपल्याला एखादा लोड आहे आणि त्या लोडला आपल्याला हलवण्याकरता, मूव्ह करण्याकरता जो आपल्याला फोर्स लावावा लागेल त्याला आपण म्हणायचं एफर्ट. त्यानंतर सेकंड फल्क्रम, द फिक्स पॉईंट अराउंड विच द लिव्हर मूव्स. थर्ड लोड, द ऑब्जेक्ट ऑर वेट दॅट द लिव्हर इज डिझाईन टू मूव्ह. म्हणजे ज्या ऑब्जेक्टला आपल्याला मूव्ह करायचं आहे तो झाला आपला लोड. त्यानंतर नेक्स्ट, आता यांच्या पोझिशनवरून आपल्याला 3 पार्ट पाहिजे, 3 क्लास पाहिजे. पहिला क्लास आहे दॅट इज फर्स्ट क्लास ऑफ लिव्हर. या क्लासमध्ये इन दिस क्लास फल्क्रम इज इन बिटवीन लोड अँड एफर्ट. फल्क्रम जो आहे तो लोड आणि एफर्टच्या मध्ये असतो. आता फल्क्रम लोड आणि एफर्टच्या मध्ये असण्याचं एक छान उदाहरण आहे. हा माझ्याकडे 3 आहे. असे 3 पूर्वी खूप यायचे, आता खूप कमी झालेले. आता कलरचे डबे असतात असे. आणि या टीनला आतमधून झाकण. जर आपण याला असं नखाने उघडण्याचा प्रयत्न केला तर उघडतो का सहजासहजी? कलरचा डबा उघडतो. मग आपण काय करतो, घरामध्ये आपल्याकडे काय असतो, बोला, स्पून. एक छोटासा चमचा असतो. त्या चमच्याला आपण फक्त याप्रमाणे लावतो, बरोबर. आणि याला फक्त आपण थोडंसं प्रेशर केला की तो अगदी सहजपर्यंत डबा काय झाला, उघडला. आता हे जे आपण वापरलं ना, तर हा लिव्हर वापरला. मुळात आपण लिव्हर दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून बऱ्याच ठिकाणी वापरत असतो, परंतु आपल्याला ही कल्पनाही नसते की याला आपण लिव्हर म्हणतो. आणि हा लिव्हरचा कोणता टाईप आहे? हा लिव्हरचा फर्स्ट टाईप आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलं, हा झाकण जे आहे ते लोड आहे, ही लिव्हर आहे. जिथं मी या झाकणाला चमच्याला टेकलं या कडेवरती तो फल्क्रम आहे आणि इकडे मी त्याला फोर्स लावला म्हणजे हा एफर्ट आहे. परत या उदाहरणाकरता माझ्याजवळ एक दुसरी गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे. पट्टी आहे, 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, फूटपट्ट्या. आपल्या घरात आपल्याला लहान भावा बहिणीच्या दप्तरात सहज सापडतात. आणि मध्ये एक पेन्सिल कापून लावलेली आहे, आजूबाजूला रबर बँड लावलेली आहे.
बघा यावर तुम्हाला तुमच्या लहानपणीची एक आठवण येईल बालवाडी. आठवलं काही? सीसॉ सर्वांना आठवलं बरोबर. सीसॉ आपण सर्वजण खेळलो. बरं सीसॉवर जर एक विद्यार्थी मी इकडे बसवला आणि इकडे 2 विद्यार्थी बसवले तर काय होईल? काय होईल? तर आपल्याला असं वाटेल की 2 विद्यार्थी ज्या बाजूला बसलेले तेच विद्यार्थी म्हणजे तो भाग खाली राहील, पण तो कॉन्स्टंट खाली राहील का? उदाहरणार्थ माझ्याकडे हे 2 विद्यार्थी इकडे बसलेले बरोबर आणि हा एक विद्यार्थी. कारण का याला एक विद्यार्थी का म्हणतो? याच्या निम्मे वेट. या एका विद्यार्थ्याला जर मी इथं बसवलं तर काय झालं? इथं तर एका विद्यार्थ्याचं वजन जास्त होतं आणि याच विद्यार्थ्याला जर मी थोडंसं दूर नेलो तर काय झालं? हा सर्व भाग आपल्याला सर्वांना लिव्हर माहिती आहे बरोबर आहे. कदाचित तुमच्यापैकी काहीच्या मनामध्ये सुरुवातीला प्रश्न निर्माण झाला असेल की लिव्हर हा टॉपिक खूप सोपा आहे, खूप साधा आहे आणि इतका सोपा हा टॉपिक कसं काय आहे. पण याच्यानंतर तुम्हाला हळूहळू समजेल की हा टॉपिक सोपा करून कठीणाकडे कसा जातो. तर हा लिव्हरचा पहिला टाईप आहे ज्याच्यामध्ये हा फलक्रम आहे. ही लिव्हर आहे, एका बाजूला लोअर आहे, एका बाजूला एपर्स आहे. आता याच्यावर एक सुंदर चित्र मी नेटवर पाहिलं. एका बाजूला हत्ती बसलेला आहे आणि एका बाजूला उंदीर आहे आणि त्या उंदीरने त्या हत्तीला वर पुश केलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तर्फेने सर्व काही शक्य आहे. आर्किमिडीजने सांगितलेलं होतं की मला एक तरफ आणून द्या आणि मी त्याला टेकेल असं योग्य ते ठिकाण आणून द्या, मी पृथ्वीची जागा बदलून टाकेल. तर या फर्स्ट क्लास लिव्हरमध्ये फलक्रम हा मध्ये मग फक्त हे एकच उदाहरण आहे का सीसॉ? तर नाही. माझ्याकडे बघा दुसरं उदाहरण आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी वस्तू कैची. आता याच्यामध्ये फलक्रम कोणता आहे? तर हा जो स्क्रू आहे सीझर, दिस स्क्रू इज फलक्रम. जिथं आपण लावतो ते बरोबर आपण इथं लावतो तो फोर्स किंवा एफर्ट आणि जो कापड वगैरे आपण कापायला घेतो दॅट इज लोड. आता कैची म्हटल्यानंतर सुद्धा माझ्याकडे 2 प्रकारच्या कैची आणि तिसरी कैची मी आणू शकलो नाही कारण ती मला देण्यासाठी नकार झाला कारण त्याची कामाची. माझ्याकडे पहिली कैची ही आहे, दुसरी कैची ही आहे. जशी डिसेक्शन बॉक्समध्ये असते तशी ही कैची आहे. तुम्ही म्हणाल सर दोघी सारख्या आहेत का? नाही. आता तिसरी कैची मी सांगतो. आपल्याकडे पत्र्याचे डबे बनवणारे येतात, पाहिले गल्लीमध्ये पत्र्याचे डबे बनवणारे येतात. त्या पत्र्याच्या डब्या बनवणाऱ्याकडे एक कैची असते. तिचं जर तुम्ही पाहिलं तर ती या स्वरूपाची असते. तिचा इकडचा भाग मोठा असतो, इकडचा भाग छोटा असतो. आता हा छोटा का, हा मोठा का, हिचे दोन्ही सारखे का, किंवा हिचा हा थोडासा याच्यापेक्षा मोठा आहे. जर आपण टेप लावून मोजला तर हा मोठा, हा छोटा, हिचा पुढचा भाग छोटा, हा मोठा, असं का डिझाईन केलेलं आहे तर त्याचे एक एक कारण आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढचं एक उदाहरण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते नेल कटर. या नेल कटरमध्ये बघा हे नेल कटर आपल्याला एक पुढचा टाईपचं उदाहरण आहे म्हणजे नंतर सांगतो तुम्हाला. त्यानंतर माझ्याजवळ एक बघा पकड आलेली पकड का वापरला ती? एखादा जर किडा असेल तो किडा जर आपण हाताने पुल आउट करण्याचा प्रयत्न केला इम्पॉसिबल, तो हाताने निघत नाही. त्यावेळेला जर आपण याला लावलं आणि त्या किड्याला ताणला तर आपण सहज ताणू शकतो. म्हणजे लहान मुलं तुमच्या वयाची मुलं सुद्धा सहज ताणू शकतात किंवा पिलचीस आपण माहिती आपल्या घरामध्ये. या सर्व कारणांच्या बाबतीमध्ये बोलायचं होतं तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लास 1 लिव्हर. ओके सर. नेक्स्ट एक्झाम्पल्स बघा. सीसॉ आपण समजत करतो. सीसॉ त्यानंतर क्रो बार. व्हॉट इज क्रो बार? तर शेतकऱ्याकडे जर शेतामध्ये मोठा दगड वगैरे त्याच्या शेतामध्ये असेल तर आणि त्याला तो बांधाकडे न्यायचा असेल तर इट इज व्हेरी इम्पॉसिबल टू मूव्ह इट. त्याला असं उचलून नेणं फार कठीण गोष्ट आहे. मग शेतकरी काय करत असतो तर एक असा लोखंडाचा मोठा रॉड घेतो, एक छोटा दगड बघतो, त्या रॉडला दगडाच्या खाली टाकला, त्या छोट्या दगडाला त्याला फिक्स
करून त्याच्या खाली आणि याप्रमाणे त्याला मूव्ह करत करत त्याला काय करत असतो, पुढे नेत असतो. त्याला म्हणतात क्रोबार किंवा हा क्रोबार ज्यावेळेला आपल्याला सेटिंगचं काम चालू असतं आणि त्या प्लेटा खाली त्यांना पाडायच्या असतात, तर त्यावेळेला सुद्धा त्या मिस्त्रीजवळ हा क्रोबार असतो. त्यानंतर सगळ्यात सुंदर उदाहरण पुरस्काराचं दॅट इज बिग बॅलन्स. आपण तराजूकडे सर्वांनी पाहिलेला आहे, इलेक्ट्रॉनिक नाही, तो पूर्वीचा जो आपला किराणा दुकानामध्ये टाकलेला राहायचा. तर याच्यामध्ये फुलक्रम हा सेंटरचा पॉईंट निश्चित होतो, फिक्स असतो आणि जो रॉड मूव्ह होतो वर एका बाजूला आपण वजन ठेवतो, दुसऱ्या बाजूला आपण धान्य ठेवत असतो. त्यानंतर हँडपंप बघा, बाकीवर पाणी हाताने दोरीनं असं वर ताणणं फार मोठी टास्क आहे, फार म्हणजे कष्टाचे टास्क आहे, परंतु बाकीवर पाणी हँडपंपने तुमच्या वयाचा विद्यार्थी सुद्धा सहज काढू शकतो. बिकॉज फर्स्ट टाईप ऑफ लिव्हर त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. सेकंड टाईप ऑफ लिव्हर बघूया. सेकंड टाईप ऑफ लिव्हर मध्ये फुलक्रमची पोझिशन बदललेली आहे. फुलक्रम हा एका साईडला आलेला आहे, मध्ये कोण आलेला आहे, लोड. तर मध्ये लोड आलेला आहे, मध्ये लोड आलेला आहे, एका बाजूला फोर्स आहे आणि मध्ये लोड आलेला आहे. आता मध्ये ज्याचा लोड आलेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असणारा एक सिंपल मशीन नट क्रॅकर, दिस इज कॉल्ड एज नट क्रॅकर. आपण मराठीमध्ये त्याला अळकित्ता म्हणतो. आणि या अळकित्त्यामध्ये जर आपल्याला एखादी वस्तू तोडायची असेल तर आपण काय करतो, तर त्या वस्तूला इथं ठेवत असतो. आता सर्वांच्या घरामध्ये लोणचं टाकलेलं आहे, बरोबर आहे. लोणचं टाकताना जो आपण कैरी फोडण्याचा सुडा वापरला दॅट इज द सेकंड क्लास ऑफ लिव्हर. आता लोणचं फोडताना महिला मंडळाने पुरुषांनी अनुभव घेतला. आपण कैरीचे 2 तुकडे करत असताना कैरी पुढे ठेवतो. पहिल्यांदा कैरीचे 2 तुकडे करत असताना कैरी पुढे ठेवतो पहिल्यांदा. तर हा आपण त्याला इथं ठेवतो आणि ज्या वेळेला त्या फुटलेल्या कैरीचे तुकडे करायचे दुपारात छोटे छोटे, तर त्यावेळेला तिला इकडे सरतो. आता ही गोष्ट करत असताना आपल्याला त्याच्या मागचं सायन्स माहिती नव्हतं, परंतु या गोष्टी आपण कळत न कळतपणे बरोबर वापरल्या. ज्यावेळेला सुपारीचे मोठ्या अख्खी सुपारी असते तिचे तुकडे करायचे असतात, तर त्यावेळेला तिला आपण फुलक्रमकडे सरकत होतो आणि छोटे छोटे तुकडे करायचे असतात, तर त्यावेळेला ती या टोप्याकडे सरकते. याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर याच्यामध्ये लोड इज लोकेटेड बिटवीन द फुलक्रम अँड टेपर. वर याच्यासाठी हा बघा 2 पट्टे यूज केलेले आहेत. हा इकडे काय बोलतो, हा फुलक्रम आहे. इकडे मी लोड हेपट लावणार आहे आणि इथे एखादी वस्तू ठेवली म्हणजे ती काय झाली, याचं उदाहरण नट क्रॅकर. त्यानंतर एक सुंदर दुसरं उदाहरण आहे ओपनर, बॉटल ओपनर. तर बघा, जी बॉटल म्हणजे आपण कोल्ड्रिंकच्या बॉटल घेतली आणि त्या बॉटलला जर 32 सील असलं तर ते हातानं काढणं अशक्य गोष्ट आहे. त्यावेळेला आपण ओपनर घेत असतो. तर ओपनरचा हा जो पॉईंट आहे दॅट पॉईंट इज फुलक्रम. इथं आपण मध्ये लावतो, त्या बुसला मध्ये इथं अडकवतो बरोबर त्या पत्र्याला, तो भाग राहिला आपला लोड आणि आपण या टोकाला फोर्स लावतो, म्हणजे हा झाला सेकंड क्लास ऑफ लिव्हर. आता सेकंड क्लास ऑफ लिव्हर या मॉडेलबद्दल आपण नंतर बोलूया, बरंच आहे. बघा, अशी गाडी आपण बांधकामाच्या ठिकाणी सर्वांनी पाहिलेली. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो जो मिक्सर असतो त्यांच्या बांधकामाचे मिक्सर, त्याच्यातलं अर्ध मटेरियल म्हणजे अर्ध मिक्सर एवढा माल या गाडीमध्ये सहज मावतो आणि एकच व्यक्ती त्याला उचलून सहज घेऊन जाऊ शकतो. जर याच्यातून हा व्हील काढून टाकला, कारण व्हील आणि एक्सेल इज ऑल्सो सिंपल मशीन, जर हे व्हील काढून टाकलं तर ती गाडी मूव्ह करणं इतकं सिंपल नाही. दुसरी गोष्ट, ही गाडीमध्ये जितकं मटेरियल आहे तितकं मटेरियल जर आपण डोक्यावर कॅरी करण्याचं म्हटलं तर दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉसिबल. परंतु इथं हे लिव्हर म्हणून आपण ज्यावेळेला बघतो तर हा फुलक्रम आहे, कारण ते व्हील जमिनीला टेकलेलं असतं म्हणून तो टेकू हा इथं असतो भार आणि इथं आपण लावतो ते पल, म्हणून हा लिव्हरचा सेकंड टाईपचा एक अर्थ आहे. नट क्रॅकर तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बॉटल ओपनर. तर नेक्स्ट त्यानंतर क्लास 3 वर आपण बघूया. तर हेपट
याच्यामध्ये काय आहे एफर्ट किंवा फोर्स इज लोकेटेड इन बिटवीन फुलक्रम अँड लोड. इथं पण फुलक्रम एका टोकाला आहे, फक्त जागा कोणाची बदलली आहे लोड आणि एफर्टची बदललेली आहे. तर याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर पेअर ऑफ ट्विझर, त्यानंतर वेअर द एफर्ट इज हॅपनिंग ॲट द मिडल. याचे एक्झाम्पल शुगर डॉग, फायर डॉग, आपण ज्याला म्हणतो आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये एक पापड भाज्याच्या चिमटा, एकदम सिंपल मशीन आहे, लिव्हर आहे. हा आहे याचा फुलक्रम. इथं आपण तो पापड धरतो, हा झाला लोड आणि मध्ये लावला तो एफर्ट. दिस इज द थर्ड टाइप ऑफ लिव्हर. थर्ड टाइप करता हे बघा, सेकंड टाइप आणि थर्ड टाइप तुम्हाला सारखा दिसेल, दोघांचे मॉडेल सारखे आहेत, काहीच फरक नाही, दोघी मॉडेल सारखे आहेत. परंतु याच्यामध्ये लोड इज इन बिटवीन फुलक्रम अँड एफर्ट. इथं एफर्टमध्ये आहे आणि इथं लोड एका साईडला आहे. ब्रेक नाईफ, ब्रेक नाईफचा इथं जो स्क्रू असतो नाईफला, तो स्क्रू हा फुलक्रमचं काम करत असतो. त्याची जी एज असते तो आपला लोड इकडे असतो आणि इकडे आपण एफर्ट लावत असतो. आता बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ लिव्हर. ॲडव्हान्टेजेस ऑफ लिव्हर हा मुद्दा ज्यावेळेला आपण बोलतो तर त्यावेळेला लिव्हरचे 3 प्रकारचे ॲडव्हान्टेजेस असतात. एक फोर्स मल्टिप्लायर असतो, एक स्पीड मल्टिप्लायर असतो आणि एक चेंज इन डायरेक्शन ऑफ द एफर्ट असतो. म्हणजे आतापर्यंत मी जी बडबड केली ती आपल्यापैकी सर्वांना माहिती, पण कदाचित याच्या पुढची जी बडबड असेल ती थोडीशी कमी माहिती असेल. तर मग फोर्स मल्टिप्लायर काय आहे, स्पीड मल्टिप्लायर काय आहे आणि डायरेक्शन चेंज काय आहे ते आपण आपल्याला बघायचं आहे. ज्यावेळेला लिव्हर ॲम्प्लिफाय द फोर्स, ज्यावेळेला आपण लिव्हरच्या साह्याने फोर्सला मल्टिप्लाय करतो तर त्यावेळेला ते होते फोर्स मल्टिप्लायर. मग याचं उदाहरण तुम्हाला देतो त्यासाठी. आता हे सर्व समजण्याकरता आपल्याला हे समजणं महत्त्वाचं. मग हे काय तर बघा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑफ लिव्हर, याच्यामध्ये एफर्ट आर्म, लोड आर्म आणि हे त्याचं आहे छोटंसं सूत्र जे खूप सोपं आहे. व्हॉट इज एफर्ट आर्म, व्हॉट इज लोड आर्म, या 2 टर्म्स आणि हे सूत्र याच्या लक्षात आलं त्याला हे सर्व लक्षात येतं. बघा हा आहे फुलक्रम, आपण इकडे येतो आता लोड आणि इकडे येतो आता एफर्ट. फर्स्ट टाइप बद्दल बोलतोय मी आता. तर fulcrum, the distance between fulcrum to load, this is called as load arm, and distance between fulcrum to effort, this is called as effort. म्हणजे fulcrum पासून effort पर्यंतचं जे अंतर आहे त्याला effort arm म्हणायचं आणि लोड पर्यंतचे जे अंतर आहे या 2 गोष्टी आपल्या लक्षात राहिलं तर आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. इथं बघा ही लोड आर्म आणि ही एफर्ट आर्म, कारण आपण इकडे कमी दिलेलं आहे. आता मी लोड तेवढाच ठेवतोय आणि एफर्ट आमची आहे. बघा एफर्ट आपला कमी करता बरोबर काय झालं तर एफर्ट हे लेस झाले आणि लोड जास्त झाला आणि मला हाच लोड जर तेवढ्याच एफर्टमध्ये वाढवायचं उचलायचं असेल तर बघा हा सर्व खेळ या 2 आर्म्स मधल्या डिस्टन्स आहे. तर एफर्ट आर्म इज द डिस्टन्स बिटवीन fulcrum and point where the effort is applied, where load arm is the distance between the fulcrum and the point where load is applied. So next आता class 1 of lever, fulcrum between load and effort. Here load is in between fulcrum and effort, and here effort is in between force and fulcrum and load. Class 1 lever जर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पाहिला तर क्लास 1 लिव्हर गिव्स ऑल these types of mechanical advantages. That is class 1 लिव्हर हा फोर्स मल्टिप्लायर आहे, तो स्पीड मल्टिप्लायर पण आहे आणि तो चेंज इन डायरेक्शन ऑफ एफर्ट पण आहे. पण हे कसं ज्या वेळेला आपण गेल्या सूत्रामध्ये माहिती ही त्याचं जे उत्तर आहे हे ग्रेटर दॅन 1 जर आलं तर तो फोर्स मल्टिप्लायर असतो, लेस दॅन 1 जर आलं तर तो स्पीड मल्टिप्लायर
एक एक्झॅक्ट उत्तर मी तुम्हाला अगोदर देतो, जिथं आपण सीसॉ खेळतो. आपल्या पासून आपण बसलेलो असतो आणि आपल्या बरोबरच्या बसलेला मित्र यांचं करता जे शीट बनवलेलं असतं त्यांचं डिस्टन्स सेम असतं, बरोबर का? मग ते डिस्टन्स सेम असतं म्हणजेच काय, एफर्ट आर्म आणि लोड आर्म या दोघी सारख्या असतात. आणि आपण पाहिलं एफर्ट आर्म जर 10 असेल, लोड आर्म जर 10 असेल तर 10/10 सो हियर इट इज चेंज इन डायरेक्शन ऑफ एफर्ट. याने एफर्ट लावला तर याची डायरेक्शन चेंज होते, याने एफर्ट लावला तर याची डायरेक्शन चेंज होते. सो इट इज चेंज इन डायरेक्शन. समजलं का पहिलं? त्यानंतर बघा आता फोर्स मल्टिप्लायर कोणाला म्हणतात. आता याच्याकरता हे उदाहरण ही जी तुम्हाला पत्रा कापण्याची पेचीची सांगितली होती, बरोबर आहे. हा एफर्ट आर्म इथं मोठा आहे आणि लोड आर्म इथं छोटा आहे. मग एफर्ट आर्म समजून घ्या 20 आहे आणि लोड आर्म हा 10 आहे, तर उत्तर आलं 20/10 म्हणजे 2. मग 2 उत्तर आलं म्हणजे तो एकापेक्षा त्याची किंमत कशी आली, जास्त आली, तर तो फोर्स मल्टिप्लायर आहे. म्हणून जो पत्रा कापण्याची जी कैची असते त्या कैचीचा मागचा भाग मोठा असतो, पुढचा भाग छोटा असतो, कारण त्याला त्याचा फोर्स मल्टिप्लाय करून लावायचा असतो, बरोबर. परंतु जर आपण सलूनमधली जर आपण सीझर पाहिली तर सलूनमधल्या सीझरचं पुढचं टोक कसं असतं आणि मागचं टोक कसं असतं हे बघा, कारण ते स्पीड मल्टिप्लायर असतं. तर पुढचं टोक म्हणजे एफर्ट आर्म जी असते ही एफर्ट आर्म ही कमी असते आणि लोड आर्म ही जास्त असते. ही जी कैची आहे ही कापड कापण्याची म्हणजे टेलरची कैची का, त्याला स्पीड मल्टिप्लायर, त्याला स्पीड शिफ्ट घेणं देणं असतं, त्याला लोड जास्त असतो का नाही. म्हणून कैची जरी असली तरी कोणती कैची कुठे वापरायची याचं सुद्धा थोडंसं आपल्याला आता हे बघा, हे जे उदाहरण आहे माझ्याकडे हे फोर्स मल्टिप्लायर आहे. तुम्हाला खिळा आपण हाताने काढू शकत नाही, पण तो पिचेस लावल्यानंतर ही पकड लावल्यानंतर तो सहजता निघतो. कारण बघा आता इथं एफर्ट आर्म केवढी आहे, खूप मोठी आहे, आणि त्या मानाने लोड आर्म केवढी आहे, खूप छोटी आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे, नक्कीच ग्रेटर दॅन 1. कारण याची संख्या 40 आहे, 40 आणि 10 आहे, 40/10 4 आले. म्हणजेच काय, तर तुम्ही जो फोर्स एकदा लावाल त्याचा 4 पट त्याला फोर्स लागेल. 40/1 म्हणजे त्याला 4 पट फोर्स लागेल. म्हणून तो किडा याच्याने सहजच काढला जातो. सेकंड क्लासचे तो नेहमी फोर्स मल्टिप्लायर असतो आणि क्लास 3 जो असतो हा मेकॅनिकल ॲडव्हांटेज देतो. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की फोर्स क्लास 3 वर जी आहे ती ऑलवेज वर्क्स अगेन्स्ट द मेकॅनिकल ॲडव्हांटेज. ती मेकॅनिकल ॲडव्हांटेज आपल्याला ते नाही, तर ती ऑलवेज काय असते, तशी स्पीड मल्टिप्लायर असते. बघा लोड आर्म एफर्ट आर्म याचा बघा सिंपल रूल, द बिगर एफर्ट आर्म द ग्रेटर द मेकॅनिकल ॲडव्हांटेज. जेवढी तुम्ही एफर्ट आर्म जेवढी मोठी घ्याल, एफर्ट आर्म जेवढी मोठी राहील तेवढं तुमचं फोर्स मल्टिप्लाय होईल. नेक्स्ट बघा मेकॅनिकल ॲडव्हांटेजचं सूत्र लेंथ ऑफ एफर्ट आर्म अपॉन लेंथ ऑफ लोड आर्म. नेक्स्ट आता बघा या उदाहरणातून आपल्याला अधिक 40 इकडे 10 बरोबर. यासाठी परत आता या मॉडेलकडे आपण येऊया. मी काय केलेलं आहे, या छोट्या छोट्या लाकडाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत, हा एक चिमटा बसवलेला आहे ज्याला मी हा आपला
14 ही 10 आहे 40 अपॉन 10. आता ह्या इथं जर तुम्हाला मागे कदाचित स्क्रीनवर तिकडे दिसत असेल हे वेट जे आहे 40 kg आहे. 40 kg का वेट घेतलेलं आहे तर आपल्याला 40 kg वेट उचलण्याकरता आपल्याला किती फोर्स लागेल हे काय करायला 40 अपॉन 10. जर आपण हा लोड 10 ठेवला आणि हा 40 केला तर 40 अपॉन 10 म्हणजे 4. तर आपल्याला इथं 4 kg फोर्स लावून फक्त किती 4 kg फोर्स लावून आपल्याला 40 kg जे वेट आहे आपण ते सहज उचलू शकतो. इथं बघा 10 kg आपण जर फोर्स लावला इकडे 40 केली आहे इकडे 10 केली आहे मग 10 kg फोर्स मल्टिप्लाइड बाय 4 कारण 40 अपॉन 10 4 इज इक्वल टू 40 kg फोर्स. म्हणून इकडे आला हा 40 kg आपण जो वेट उचलला. नेक्स्ट सीझरच्या बाबतीमध्ये बघा आता फिगर ए आणि फिगर बी. आता या फिगर ए मध्ये इथं 20-20 आहे म्हणजे लोड आर्म एफर्ट आर्म दोघं कसे इथं सारखे आहे म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू 1. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ज्यावेळेला 1 असतो त्यावेळेला काय सांगितलं की चेंजिंग द डायरेक्शन ऑफ एफर्ट. इथं पण मी कार्डबोर्ड ठेवला इथं काय केलं ही 20 आहे एफर्ट आर्म 20 आहे आणि लोड आर्म 5 आहे म्हणजे परत ती छोटी कैची जी दाखवली ज्याच्यामध्ये एफर्ट आर्म आहे लोड आर्म छोटा आहे. इथं जर मी कापण्याचा प्रयत्न केला इथं कापण्याचा प्रयत्न केला इथं 4 व्हॅल्यू आली इथं 1 आली तर नक्कीच कापण्याची जी क्रिया आहे ती याच्यात लवकर होईल कारण याच्यामध्ये आपल्याला काय होत आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज हा 4 आपण मिळतो. हा सेकंड टाइप प्युअर मध्ये बघा आता इथं लोड मध्ये देतोय मी आता बघा इथं रीडिंग करू किती आहे कितीवर आहे 40 वर आहे. ही एवढी लोड आर्म आहे सॉरी ही एवढी लोड आर्म आणि एक फोर्स आर्म. आता मी काय करतो याला इकडे सांगतो आता रीडिंग किती आहे 20 म्हणजे बघा मी काय केलं तर हा जो फलक्रम आहे हा फलक्रम पासून हा लोडचं जेवढं डिस्टन्स कमी केलं म्हणजे लोड आर्म जेवढी कमी केली म्हणजेच काय झालं आता एफर्ट आर्म लोड आर्मच्या तुलनेने मोठी झाली म्हणजे 30/10 म्हणून या लोडला जर मी इकडे सरकवलं जेवढा फलक्रमकडे सरकवेल तेवढा आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जास्त मिळेल आणि जेवढा इकडे सरकवेल तेवढा आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कमी मिळेल. तेवढा बघा तो वजन जे आहे ते आपल्याला जास्त मिळेल. खूप सुंदर उदाहरण मला आवडतं उदाहरण ट्विझर छोटा ट्विझर मोठा ट्विझर दोघं आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या कडे आहे. चिमटा छोटा या चिमटाचा उपयोग ज्या वेळेला पायात काटा घुसतो आणि तो नखाने निघत नाही त्यावेळेला या छोट्या गोष्टीचं महत्त्व कळत असतं. म्हणजे जी गोष्ट मोठं जे काम करू शकत नाही ते छोटं गोष्ट काम करू शकते याची छान उदाहरण आहे. याच्यामध्ये बघा लोड आर्म आता या बाबतीमध्ये मी बोलतो इथं लोड आर्म जर आपण पाहिला तर हा लोड आर्म हा फलक्रमपासून तर इथपर्यंतचा हा जर 10 घेतला आपण एफर्ट्स इथं लावतो म्हणजे ही एफर्ट आर्म झाली ही त्याच्या निम्मेच आहे म्हणजे 10/5 ही आली 1/2 मीन्स 0.5 मीन्स लेस दॅन 1 आणि ज्या वेळेला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज लेस दॅन 1 असतं हे नेहमी काय असतं तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच्या अपोज ते काम करत असतं. या मॉडेलबद्दल परत एकदा हा झाला आपला सेकंड टाईप ज्याच्यामध्ये लोडमध्ये आहे. आता याला मी काय करतोय याला फोर्सकडे फलक्रमकडे पाठवतो. परत एकदा याला
टेकला गेलाय तोपर्यंत हा किती आता याला जर मी इकडे सरकवला आता 50 बघा जेवढं लोड आर्म एफर्ट आर्म युनिट एवढं कमी जास्त करत असतो तेवढं आपल्याला याबरोबर आता छोटेसे 2 उदाहरणं जे मी तुम्हाला दाखवले नाही. आता हे कसलं उदाहरण असेल बरं विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं कोणता टाईप असेल हा काय आहे बरोबर हा काय आहे हा एफर्ट आणि लोड कुठे तर एफर्ट आणि फलक्रमच्या मध्ये इथं जिथं आपण पिन टाकतो म्हणजे पिन जिथं बसते कागदाला तिथं काय आहे लोड आहे कोणता आला अरे मध्ये लोड म्हणजे कोणता आला सेकंड टाइम आला लक्षात. त्याचा एक उदाहरण अजून एक आहे बघ मल्टिपल एक्झाम्पल्स आहे त्याचे ते उदाहरणं आहेत तिथे उदाहरणं आहेत की आपण दिवसभरमध्ये मल्टिपल टाइम्स आपण लिव्हर वापरत असतो. फक्त ते लिव्हर कोणत्या टाईपचं आहे आता याच्या पुढे आपण जे घरामध्ये एखादी वस्तू वापरतो असं सहज तर त्याच्यामध्ये लिव्हर आहे का हे फक्त आपण क्युरियोसिटीने त्याला विचारायचं की बाबा तुझ्यामध्ये लिव्हर आहे का तोच आपलं उत्तर सांगेल हो हे माझं फलक्रम आहे हा तू इथं लावतोय हा लोड आहे आणि हे जे तू उचलतोय ना हा लोड आहे आणि त्याच्यावरून तू कॅल्क्युलेट करून घे बाबा की तुला इथं फोर्स मल्टिप्लायर आहे का तो स्पीड मल्टिप्लायर आहे का चेंज इन डायरेक्शन आहे. ओके इथं मी थांबतो. तुम्हाला टॉपिक आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली म्हणून परत एकदा सगळ्यांचे आभार.